दुःख आणि वाईट अजिबात वाटत नाही. टीम जिंकली त्याचा आनंद खूप होतोय. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. परंतु अभिजित ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जाऊया आवाज ऐकूया तुषारजी सोनवणे यांचा. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय DJ Pamia in the mix. हाय दम नायकम चौकार एका डावामध्ये त्याने मारले आणि चांगला कमबॅक त्याने संघाला करून दिला. 3 विकेट घेत असताना 5 धावा त्याने खर्च केल्या आहेत. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून नेहमीच अभिजितकडे पाहिलं गेलं आणि अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आता महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. आजच्या दिवसातील हा 5वा मॅच असेल. कानाई बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम उम्मेळवान. दोन टीमला शुभेच्छा. पंचांचा इशाराला सामना सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार. युवराज आलेत षटक क्रमांक पहिल्यामध्ये आणि विक्की आणि हितेश ही सलामीची जोडी. विक्की या टीमचे कॅप्टन आहेत जे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह केला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत आणि इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच बॉलवरती इथे 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आणि 2 धावेने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाते. टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना कानाई बी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. पुढचा बॉल गोलंदाज तयार ओव्हर दी विकेटने. इथे चांगला बॉल आहे. क्रीज मध्ये इन्क्रीज बॉल पाहायला मिळतोय. चांगला टप्पा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. नियंत्रण चांगलं होतं या बॉलवरती आणि उम्मेळवान या टीमची खासियत आहे जास्तीत जास्त जर पाहिलं गेलं तर क्रीज मध्ये बॉल हाताळणं, व्हेरिएशन बद्ध गोलंदाजी करणे सातत्याने कानाई संघाने जाणलंय आणि इथे डॉट बॉल आला. कमबॅक केलंय. या पुढचा बॉल कट केलाय. बॅटचं फेस शेवटच्या क्षणाला ओपन केलं. इथे एक सिंगल जरूर प्राप्त होईल. फेकी खराब झाली थोडीशी. बॅकअप येईल आणि तत्पूर्वी जर पाहिले गेले तर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक धाव प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजे 3च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपण पहिलं बघतायत आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. आपण पाहत आहोत, आपण ऐकत आहोत आमदार सरकार चषक 2025 एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य जनक म्हणून जर पाहिले गेले तर संदीपजी पाटील साहेब यांना आपण जरूर पाहत आहोत. पुढचा बॉल. हा बॉल नो आहे. पंचाने घोषित केला इट इज अ नो बॉल. कारण की जर पाहिले गेले तर कमरेपेक्षा वर असणारा बॉल हा ओव्हरऑल क्रिकेट परिसरात नो म्हटलं जातं आणि हेच पंचाने पाहिलं आणि इथे जर पाहिले गेले तर एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकापासून पोहोचते 4च्या घरामध्ये. फ्री हिटचा बॉल. मुक्त फटका खेळण्याची संधी आता बॅटरला चालून आले हितेश. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला. पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव ऍड केली जाईल. खरं तर या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर जसे 3 बॉल संपले तिथून नो बॉल आला. त्यानंतर प्रेशर आलं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. फ्री हिटची संधी पुन्हा एकदा चालू नाही. धावसंख्या धावफटकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. यापुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगला टर्न केलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहेत काउकॉन रिजनला येतील वेगाने. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून फेकी होईल आणि तत्पूर्वी जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 7च्या घरामध्ये. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ आपण बघतायत. फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा तर प्राप्त केल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. स्वीप केलाय. बॉलला पाठवले डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाही आहे आणि इथे 1 बाउन्स ओव्हर थ्रो. 4 धावेसाठी सरकार चषकातील एक दमदार चौकार.
हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला रायगड ठाणा गाजविला संघाची धावसंख्या धावफटकावरती चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 11. या पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळलाय, ती दिशा तोच नियंत्रण होतं आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलं बॅक टू बॅक सलगचा दुसरा मिड विकेटला चौकार. सईवाला कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोर सईवाला ऑलराऊंडर तो विश्वजित ठाकूर दिगोडे या गावाचा बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा. थँक्यू डिझे, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा तर खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. जिग्नेशजी म्हात्रे यांना आपण बघतायत, युवासेना प्रमुख, बोईसर विधानसभा पूर्व, एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या सहित भावेशजी म्हात्रे असतील, रोशन शिर्के यांना देखील आपण बघतायत, त्यांचं देखील वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. षटक या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला, परंतु विकेट कुठेतरी मिळालेली नाहीये आणि त्या विकेटच्या शोधामध्ये आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मिस्टर करण आलेत आणि खरं तर करणला देखील आता चांगली गुणवणी करावी लागेल. पहिल्या षटकात धावा देखील खर्च झालेत, या षटकात धावा कमी खर्च करायच्यात आणि विकेटच्या शोधामध्ये देखील जायचं. इथे चांगला बॉल आहे, अपील चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. हेच विशालजी पाटील असतील, प्रसन्नजी भोईर यांना आपण बघतायत पंचाच्या भूमिकेमध्ये. याच गावातील 40 प्लसचं देखील चांगले क्रिकेट खेळतायत आणि नेहमीच पंचाची भूमिका देखील त्यांची तेवढीच महत्वाची राहिले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्थिरवली जाईल 15च्या घरामध्ये. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 15 धावा. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, सोडून दिला गेला, कारण की जर पाहिले गेले तर लाईन थ्रूची खराब होती. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरची लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली आणि लगेच पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड केली जाते आणि संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती जुळली जाईल. 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. मोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो, परंतु त्याच्या बॅटला आता बॉल व्यवस्थित कनेक्ट होताना दिसत नाहीये. पुढचा बॉल, या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवे, क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑफचे, डाऊन दी बॉल, त्या टीमचे कॅप्टन आणि इथे विकेट जाईल. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम कान्हाई बी संघाला. विक्की यांना परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. थँक्यू डिझे. पहिला धक्का तर लागला, ब्रेक तो मिळून दिला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी आणि खरं तर या गोष्टीची उल्लेख करत होतो आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये झाली. कुठेतरी विकेट पाहिजे होती उमिलमान टीमला. पार्टनरशिप जी बेल्ट होत होती त्याला कुठेतरी मोडीत करण्याचं काम या गोलंदाजाने केले. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन आलेत. पहिला बॉल फेस करत असताना बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने बॉल प्रस्थान होतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत आणि षटक क्रमांक 2 आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 16 धावा धावफटकावरती लागल्यात. या पुढचा बॉल, गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती पवन. इथे हवेत उडालाय पुन्हा एकदा, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. एक सिंगल प्राप्त होईल आणि दुसरीचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना सॅटिस्फाय व्हावं लागेल.
चला पुढचा मॅच टीम बाफाणे आणि त्यांच्या विपक्षात वाकीपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. बाफाणे टीमचा कॅप्टन आणि वाकीपाडा टीमचा कॅप्टन. लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. या पहिल्या डावानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या फटकावर 17. फुलटॉस बॉल होता. यावेळेला जर पाहिले गेले तर दिशा देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर आले आणि पुन्हा एकदा जर पाहिले तर चांगला झेल टिपत असताना थँक्यू डीजे. नसीमने चांगले झेल पकडलेले आहेत आणि नसीम या टीमचा ॲज अ जर पाहिलं गेलं तर कॅप्टनची भूमिका अदा करतो. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून नसीमकडे पाहिलं जातं आणि नसीमने चांगले झेल पकडत असताना इथे जर पाहिलं गेलं तर विकेटचे धडे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला दिले. 2 धक्के तर लागलेत. धावसंख्या फटकावर जर पाहिली गेली तर 17 असताना षटक क्रमांक दुसऱ्या ते आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. म्हणजेच शेवटचा अंतिम बॉल. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. विरू शेवटचा अंतिम बॉल. हो यावेळेला जर पाहिले गेले तर जबरदस्त स्ट्रोक फ्लिकच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला. कोलवटाचा बॉल होता आणि काय फटका खेळला. मनगटाचा पुरेपूर वापर केला. कदाचित जर बॅटचा स्विंग फिरला नसता तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं असतं. चांगला बॉल होता. ब्रह्मास्त्र हाताळलं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम कान्हाई बी संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा या धावफटकावरती लागल्यात. नऊची सरासरी गाठ्यात असताना मैदानाच्या आतमध्ये कान्हाई बी संघाला आपण बघत आहोत. ही सरासरी कुठेतरी वाढवावी लागेल कारण की या मैदानावरती जास्त खुरान वाहिल्या जातात आणि आता मात्र तेच चांगलं वस्त्र या ठिकाणी दाखवावं लागेल करून पवन आणि बॅटर विरूला. षटक क्रमांक 3 मध्ये विशाल. पहिला बॉल फुलटॉस समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. इथे फुलटॉस बॉल होता. पहिलाच बॉल जयसी गेन वैसी नसीहत. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना एक बेधडक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅटर विरूच्या बॅटमधून. या तर खरं फटक्यांची नितांत गरज आहे टीम कान्हाई बी संघाला आणि तो फटका आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजेच 24 धावा 24. षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफिल्डिंग झाले आणि दुसरीचा प्रयत्न केला वेगाने आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. जणूकन विरूला सांगितलंय की ज्या वेळेला तू खेळपट्टीवरती जाशील त्यावेळेला प्रत्येक बॉल तुला मारूनच खेळायचा आहे आणि धावा आपल्या संघासाठी बनवायच्या आहेत. याही वेळेला चांगला स्ट्रोक होता परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा स्वतः गोलंदाजाचा. परंतु या ठिकाणी 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 26. पुन्हा एकदा आक्रमण केले याही बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूचा अंदाज मोजता आलेला नाहीये आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार.
थँक्यू डीजे. इथे चौकार आलाय, काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. वीरू चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय, चांगल्या टच मध्ये दिसतोय आणि खरं तर या फटक्यांची गरज होती. चौकार आलाय, चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल, या पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर थोडं फंबल झालंय आणि पाहत असताना जर पाहिले गेलं तर या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्या आहेत. या षटकांमध्ये धावेंचा पाऊस पडत असताना मैदानाच्या आतमध्ये वीरू यांना आपण बघू शकताय. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. आतापर्यंत 4 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 4 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती धाव येत असताना दिसले. ही एक महत्वाची गोष्ट. 14 धावा आतापर्यंत त्यांनी वैयक्तिक बनवल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बॅटची रिलिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगला आणि तिथे टिपलाय जेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या फटकावरती 32 फुलटॉस बॉल यावेळेला मिस केलाय. प्लेड ऑन. येस, त्यांचा वेध घेणारा बॉल होता. या षटकात धावा देखील आल्यात आणि या षटकात विकेट देखील गेल्यात. आणखीन एक धक्का बॅटिंग करणार टीमला. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल. पुढचा बॉल. इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली आणि इथे 4थ्या षटकाला सुरुवात होत असताना चांगल्या लय पद्धतीने आता गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला माहिती आहे पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या गोलंदाजावरती आक्रमण झाले. दुसरं षटक जर पाहिलं तर प्रभावित राहिलं, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा धावा खर्च झालेले आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झालेत. वा, काय फटका सजवलाय विथ द टायमिंग. बॅटचं फेस अतिशय उत्तम दर्जाचं स्ट्रोक सिलेक्शन आणि बॉलला पाठवलंय दूरवरती. 6 धावांसाठी षटकार. सुखा दुःख ते खेळल्या. मनगटाचा पुरेपूर वापर केला आणि इथे बॉलला पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता संघाची धावसंख्या धावफटकावरती 38. पुढचा बॉल. याही बॉलवरती ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. ओव्हर पिच बॉल आक्रमण केल्या बॉलवरती. इथे जर पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक षटकार. साई स्पोर्ट बापाणे आणि त्यांच्या अपोजिट गावदेवी वाकीपडा
मॅच नंबर 6 आणि आज होतील याची दखल घ्यायची आहे. जो 7वा मॅच असेल पोमन बॉईज पोमन आणि सिद्धिविनायक चंद्रपाडा, तर उद्याच्या दिवसात 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे आणि 10ला पहिला बॉल पडेल याची दखल आपण घ्यायची आहे. जे अध्यक्ष आहेत समितदादा पाटील आणि सर यांनी माहिती दिली की सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि पोमन बॉईज पोमन यांचा होणारा मॅच उद्याला 9:30ला रिपोर्टिंग करायचे आणि 10 वाजता तो मॅच चालू होईल याची दखल. आणि इतर सर्व संघांनी लगेच तो त्याच्यानंतर होणारा 8वा मॅच सरकार 11 आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी हा मॅच 11 वाजता होईल आणि नागले वर्सेस मालजीपाडा हा मॅच 11:30-12च्या दरम्यान. अशा प्रकारे संघांनी यायचंय. हा शेड्यूल उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत आणि जिंकलेल्या संघाने उद्या देखील यायचंय याची दखल घ्या सेकंड राऊंड साठी. सागर जणू मेऊन तू सावली, ओठावर लाली कानात गाली, दिसते भारी माझी गाली, सजून गजून लपून छपून होणारी बायको भेटाय आली, ओठावर लाली कानात थँक्यू डीजे. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला षटक क्रमांक 4थ्यातील आणि इथे विकेट देखील जात असताना दिसते. 40+ धावसंख्या झाले. अर्थातच जर पाहिलं तर 44 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. विकेटची पडझड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. हो, यावेळेला जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. जर पाहिलं तर लॉंगॉनला बॉलला फेकतील. तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी डाव घेताना फलंदाज बाद होतील. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना कानाय बी या संघाची धावसंख्या फटकावरती 45 झाले आणि प्रतिस्पर्धी उंबळमान या संघाला करायचे 46 धावा. 46 रन्स विन असतील. लक्षात ठेवा या पुढची मॅच आपण बघणार आहोत. बाफाणे आहेत त्यांच्या विपक्षात वाकीपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच आपण टॉस करणार आहोत. बाफाणे टीमचे कॅप्टन आलेत. टीम वाकीपाडा संघाचे कॅप्टन लगेच पाठवा. तुझे मोर निशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके. येस, चंद्रपाड टीमचे कॅप्टन लगेच आमच्यापर्यंत पोहोचा. चेतन म्हात्रे यांना विनंती करतो लगेच आयोजकांशी संपर्क साधा.
बघूया आजचा शेड्यूल कशा प्रकारे कंप्लीट होईल. हा टॉस आपण करणार आहोत. साई स्पोर्ट बाफाणे आणि गावदेवी वाकीपाडा या कर्णधार वरती या स्टेजवर. चंद्रकांतजी पाटील साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा आहे. टी शर्ट दिलं का वाकीपाडा? समित पाटील अध्यक्ष सरकार क्रिकेटचे आपण थोडा संपर्क साधा. समित दादा पाटील गेम ऑन. चला मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अपील तिथे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळेल, परंतु प्रसन्नजी भोईर चांगली पंचाची भूमिका त्यांची देखील राहिले आणि ॲक्युरेट निर्णय त्यांचे सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. लक्ष आहे 46 धावेंचं. 45 धावा बनवल्या. आता उंबेळमान संघ मैदानाच्या मध्ये उतरला गेला आणि पहिले 2 चेंडू तर डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल या ठिकाणी संधी होती, परंतु फुलटॉस बॉल हुकला जातोय, परंतु या बॉलवरती एक सिंगल तर प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 1च्या घरामध्ये. टॉस आपण करतोय या पुढच्या मॅचचा. बाफाडे आणि त्यांच्या विपक्षात टीम वाकीपाडा या दोन संघांच्या माध्यमातून या पुढचा महत्वाचा टॉस. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस कंप्लीट करणार आहोत. टॉस स्पिन झाला आणि टॉस जिंकले टीम बाफाणे संघाने आणि त्यांचा निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. 3 विकेट प्राप्त केले चंद तांगडी यांच्या इथे टॉस जिंकत असताना प्रथमतः जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये टीम बाफाणे संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला अर्थात वाकीपाडा संघाला करायची गोलंदाजी. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर केला. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी अपील झाली, परंतु जर पाहिले गेले तर सुखरूपपणे फलंदाज क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. तर 3 चेंडू 3 विकेट जर घेतल्या तर चंदनजी तांगडी साहेब यांच्या माध्यमातून जर पाहिले गेलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला मात्र देण्यात येईल. कुठलाही गोलंदाज असो, 4ही गोलंदाजांना ही मुबाशर षटक क्रमांक पहिल्याचा आपण खेळ बघताय. यशने आतापर्यंत प्रभावित करणारे गोलंदाजी केले, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर पहिले 2 बॉल डॉट आणि त्यानंतरच्या 2 बॉलवरती एक सिंगल फक्त आणि फक्त खर्च केले. आपटून टाकण्याचा प्रयत्न, आक्रमण केले या बॉलवरती आणि इथे क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल वेगाने प्रस्थान होईल. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावेंसाठी चौकार. आलाय. मॅच वरती पलटवार करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये उंबळमान संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफटकावरती. पुढे आले स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावेंसाठी. इट्स आउट ऑफ दी पार्क. यू सिक्सर षटकार.
गिरीश का सुने का गाना गिरीश का दिल ना दिया दिल ना लिया दिल ना दिया दिल ना लिया तो धाफटकावरती लागल्या गेल्यात. 46 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये या ठिकाणी जर पाहिले गेलं तर 34 धावा बनवायच्या आहेत टीम उंबळमान संघाला. आणि उंबळमान टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आपण सातत्याने पाहिले. या मॅचमध्ये देखील जरूर पहिले 4 चेंडू शांत होते, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर आक्रमण साईराजने केलं आणि त्यावरती जवळपास शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्या आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते धाफटकावर 12. यानंतरचा देखील एक महत्वाचा मॅच. दोन्ही टीमला विनंती करेल आपण रेडी राहायचं आहे. बाफण्याच्या विरोधात वाकीपाडा संघ आपल्या जरूर पाहायला मिळेलच. अफलातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, अफलातून क्रिकेट स्पर्धेचं नियोजन कौतुक करावं तिथे कमी. या संपूर्ण स्पर्धेचं मॅन सिरीज साठी बाईक देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. संदीपजी पाटील यांचे नेत्रदीपक आयोजन. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती बॅटचा स्विंग प्रॉपर होता. बॉलला पाठवले डीप मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार. बॅटच्या रेंज मध्ये होतो आणि बॉलला थेट पाठवलं मैदानाच्या पलीकडे. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये अमितची देखील चांगला फटका खेळलाय. षटकार आलाय. ओहो, याही वेळेला आखूट टप्प्याचा बॉल आक्रमण केलंय. बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. जी पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती 12, पहिल्याच 2 बॉलवरती जर पाहिलं तर 12 धावा वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या धाफटकावरती 24. मॅचचं समीकरण आता सोपं होत चालेल. जसं धावा येतील वेगाने तसं मॅचचं समीकरण सोपं होत जाईल. ललितच्या विरोधात आक्रमण केलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके. पुढचा बॉल अमितसाठी आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन या बॉलवरती पाहायला मिळालं. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. कारण की चेंडूने पडल्यानंतर जर पाहिलं तर खेळाडूच्या डोक्यावरतून उसळी या ठिकाणी घेतले चेंडूने आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे पंचाने घोषित केले. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचेल 25. कट केल्या बॉलला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला. आणि पाहत असताना या बॉलला कॅरी केलं जाईल, उचलून फेकी होईल. आणि तत्पूर्वी जर पाहिले गेलं तर एक सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल. सिंगल डबलचं क्रिकेट देखील महत्वाचं आहे आणि षटकार चौकार देखील प्रत्येक डावामध्ये येणं महत्वाची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या धावफटकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 26च्या घरामध्ये 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. चांगली कामगिरी. या षटकामध्ये ललितने थोड्याशा धावा खर्च केल्यात, कारण की पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 12 होत्या, परंतु या षटकात आतापर्यंत 13 ते 14 धावा खर्च झालेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. ललित या गोलंदाजाला स्ट्राईक रेटवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर साईराज. 5 बॉलमध्ये आतापर्यंत ज्याने 11 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्यात. यापुढचा बॉल क्रॉस बटर स्ट्रोक पाहायला मिळतो. आडव्या बॅटने ऑन साइडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड विकेटला. बॉलला कॅरी करतील 30 सर्कलच्या आतमध्ये. फेकी होईल. तत्पूर्वी एक धाव प्राप्त केली जाईल या बॉलवरती. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 27च्या घरामध्ये. रणनीती जी आखली होती, जी बांधली होती मैदानाच्या आतमध्ये, त्याच रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये चालत असताना उंबेळमान संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहत आहोत. चांगली बॅटिंग. एका बाजूला अमित आहेत, दुसऱ्या बाजूला साईराज आहेत आणि षटक क्रमांक 2 मध्ये ललितने आता पुनरागमन केलेला आहे. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा धाफडकावरती 27.
इथे पुन्हा एकदा बॉलला पाठवले मैदानाच्या पलीकडे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, पाहतच राहावा असा स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. लेंथ बॉल होता, पिक करत असताना बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. साईराजला साथ देतात अमित आणि अमितला चांगली साथ मैदानाच्या आतमध्ये देत असताना साईराज चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. ओहो, पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. याही वेळेला बॉल दूरवरती पाठवला गेलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमितच्या बॅट मधून आणखीन एक आमदार सरकार चषकातील दमदार षटकार. राहील हे मॅचची दशा आणि दिशा बदलून देणारं हे षटक क्रमांक दुसरं थोडंसं महागड राहिलं. या षटकात 4 षटकार लागले गेले आणि त्यानंतर एक वाईटची धाव, 2 सिंगल आल्या, भरपूर धावा खर्च केल्या या षटकामध्ये. आता पाहूयात 12 चेंडूमध्ये 7 धावा रोखल्या जातील की ज्यानुसार साईराज आणि ज्यानुसार अमित बॅटिंग करत आहे तशाच पद्धतीची बॅटिंग करत असताना ही मॅच विनिंग करून देतील. पहिला बॉल, फुलटस बॉल आहे यावेळेला तर पहिल्यांदा पुढून खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु धाव तर मिळणार आहे या बॉलवरती. एक सिंगल. आता सिंगल डबलचा क्रिकेटवरती बेसिक जर क्रिकेट खेळलं तरी ही धावसंख्या चेस होऊ शकते. येणारे बॉल असतील 11 चेंडूमध्ये करायचे आहेत 6 धावा. संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 40च्या घरामध्ये. थोडंसं खर्चिक राहिलं षटक. जर गेल्या षटकात जर पुन्हा एकदा 12 धावा गेल्या असता तर या मॅच मध्ये टिकून राहिला असता, बनून राहिला असता टीम कानाई पाय भी, परंतु कुठेतरी ते जमलं नाहीये गोलंदाजाला आणि प्रतिस्पर्धी संघाने जास्तीत जास्त षटकार ठोकले आणि या मॅच मध्ये पुनरागमन केले. या पुढचा बॉल, खेळ खल्लास, मॅच विनिंग. काय शॉट खेळला होता आणि या मॅच मध्ये आग लावण्याचं का मैदानाच्या आतमध्ये अमितच्या बॅट मधून झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम उमेळमान. हार्ड लक, टफ लक. टीम कानाई पाय बी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपले देखील विशेष आभार. चल लगेच या पुढच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. बाफाणे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाकीपाडा संघ. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय.